काय म्हणते भावांनो, बरं आहे का? तर आपला टाइम तेच आहे बरं का, 4:35 आणि वारा आहे आज. तुम्हाला माहित असेल कोणता वारा काय नाही. तर आज थोडं 2 मिनिट मला लेट झालं कारण की मी झोपलतो. डायरेक्ट उठलं 4:20 मी निघालं 10 मिनिटात. बरोबर निघालं 4लाच निघालं बा, 4-4:30 निघालं आणि आपल्याला यायला तर 5 मिनिट झाली. जिमच्या अलीकडेच 5 जागा होती काल पण बरं का. बाकी तुम्हाला नंतर कधी टाइम भेटला तर मला. तर आता झाल्या 36 होत आहेत बरं का. चला जाऊ फटाफट. 3 मिनिटात जिम मध्ये गेलं पाहिजे. 4:40 बरं का. बघू जेवढी होईल तेवढी स्पीड वाढव आपली पायाची. तर आज बघू वर्कआउट कसं जातं काय. तर आज मी मारणार आहे बायसेप. माझं फेवरेट आहे बायसेप. तुमचं कोणतं एक्सरसाइज फेवरेट आहे म्हणजे कोण्या बॉडी पार्टचं एक्सरसाइज तुम्हाला आवडते जास्त कमेंट करा. माझं फेवरेट आहे बायसेप. तर आज पूर्ण मशीन्स मारू. 4 एक्सरसाइज मध्ये 2 एक्सरसाइजचे 4 सेट आणि 2चे 2 सेट बस एवढंच मारू. चला पळतो निसतो मी. झालं जिम आले. जिम मध्ये जाताना मी बघा अजून 2 मिनिट लागतील जिम मध्ये जायला. आपली मंजिल आलेली आहे. काल्पनिक डायलॉग बोलवते असते. मला फक्त जागा वेगळी होती. कुठे आहे आता रस्ता करतो आपण क्रॉस 30 सेकंदानं. हा झालं जवळच आहे थोडं. 20 सेकंद नाही 20 नाही 10 सेकंद आलंच. डायरेक्टच गाडी इथे रावली करू. हो चला आपली वेळ झालेली आहे आतमध्ये जायची. तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आपली आलेलं आहे 23% चार्जिंग आहे. तुम्हाला माहितच आहे की दर गुरुवारी आपल्याकडे लेट नसते. काय करेल हो जिम मध्ये आहे जुगाड झाला आपला. दर गुरुवारी लेट नसते आपल्याकडे. मला माहितच आहे सांगितलं असेल मी बरं का. तर पहिले चेंजिंग रूम मध्ये जाऊ नंतर बोलू. लाईट लावू कुठेच भरपूर आणणार. हा लाईट आहे तर लेट आहे बरं का. आपले एपिसोड आहे 137. मी डायरेक्ट सांगतो आता टायमिंग झाला 42. 3 मिनिट जरा आराम करतो. 4:45 वर्कआउट चालू करतो मी बरं का. आज मी मारणारे बायसेप तुम्हाला सांगितलंच आहे वारमध्ये येता बाकी दम आलाय पळतच आलोय मी. तर चला मग भेटू पूर्ण प्रॅक्टिस कम्प्लीट झाल्यावर. आणि काल बघा थांबायला जमलंय थोडं. अजून मला प्रॅक्टिसची गरज आहे. अजून 2 दिवस तर एवढा महिना जाईल आपल्याला हातावर थांबायला. कारण की आपल्याला प्रॉपर शिकायचं आहे. कारण की आपल्याला ह्याच्याहूनच पुढे जायचं आहे. पुढे ह्याच्याहून अवघड आहे. आपल्याला हेच होत नाही म्हटल्यावर सोपं मग पुढे काय होणार बरं का. मग भेटू आता कम्प्लीट झाल्यावर रॅशला.
चला भावांनो, आज आपली प्रॅक्टिस खराब झाली आहे बरं का. तर काय बोलू काही समजा नाही गेले मला बरं का. तर आपल्याला हातावर थांबायला पण जमाना गेलं का, कारण की आपल्या अंगामध्ये एनर्जी नव्हती. बायसेपने आपली पूर्ण वाट लावून टाकलं, फुल मारलं 1 तास बायसेप. 20 मिनिट गेले आपले फक्त फोर आर्म्सला, 20 मिनिट गेले बायसेप. कारण की माझं फेवरेट असल्यामुळे पूर्ण एनर्जी डाऊन झाली आणि आईस्क्रीम खायची पण आज आठवण नाही मला बरं का. चला तुम्हाला माहितीच आहे की आपण किती इसरत चाललोय वरच्यावर. असं वाटतं की मी 60-70 वर्षाचा माणूस आहे, तर मी जवान आहो. माझी बुद्धी कशी पाहिजे तर बघा, म्हाताऱ्या माणसासारखे काय केलं पाहिजे बघा. मेडिटेशन केलं ना, तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह दाखवतो बघा. आपलं फोकस कसं करायचं काय नाही, स्वतःवर ट्रायल करतो. कारण की कसं माहिती का, स्वतःवर चॅलेंज घेतो. आता आपलं हे फिजिकली चॅलेंज झालंय, मेंटली पण चॅलेंज घेऊ बरं का भावानो. कारण की फिजिकलीच घेऊन काही महत्वाचं नाही, मेंटली पण माणूस स्ट्रॉंग पाहिजे बरं ना. तरी येईलच आपला दिवस एक ना एक दिवस. तर आता आपण नाही बोलणार, माझा मूडच नाही बोलायचा. मूड म्हणजे पोटात काय पण नाही, काय बोलू काही समजा नाही गेलं बरं का. आणि आमच्याकडे आज लाईट पण नव्हती आणि जिम मध्ये येऊन लावतोय तर बरोबर 10-15 मिनिटांनी लाईट गेले आणि माझी चार्जिंग होती 20%, 20 मिनिटांमध्ये झाली 60%. बघा फास्ट चार्जिंग आहे सॅमसंगचं. फुल लवकर होते चार्जिंग. माझं कमीत कमी अर्ध्या तासात 1 तासामध्ये फुल चार्जिंग होती. 1 तासात फुल बरं का. आणि उतरती, मी वापरलं तर उतरत नाही, वापर नाही गेलं तर ती उतरते. कारण की त्या बॅटरीला कंटिन्यू चार्ज खाणार पाहिजेत. म्हणजे मला समजा नाही काय बोलवलं काय. चला तुम्हाला जे समजत ते समजून घ्या, मी काय बोलतो मलाच कळत नाही गेले. तर आपला चॅलेंज तर गेला बॅड, नको कसं वाटलं तर बी केलं. 5-6 मिनिटं इकडे तिकडे करू, दिवस लोटला पुढं आपण बरं का. उद्या बघू काय होते काय नाही. कारण की आज शपथ राहा, आज डाऊन झाली माझी. मला 100% नाही तर बायसेपला माझ्या लेगला पण माझी वाटला. कारण की आपल्या बॉडीचे मेन पार्ट हेच आहे बरं का. बायसेप पासून बी आपला ताकद भेटते, लेग पासून तोरले ताकद भेटते. आणि माझ्या लेगला आणि बायसेपला भीती पण वाटते. आणि माझं फेवरेट पण हेच आहे, कारण की मला माहित आहे 1-1.5 तास तर जातो आरामसे. चला मग जाऊ घरी आता, उद्या भेटू, बाय बाय. आणि मोबाईल पण स्विच ऑफ झालाय माझा, तर उधारीच घ्यावं लागतील दूध. आणि त्याला म्हणलं पाहिजे मी आलोच 10 मिनिटात वापस, बोललं पाहिजे तरच ते देणार मला दूध. जाऊन आता शेक पिऊ, भेटू आता उद्या ह्याच टायमाला ह्याच वेळी येतोच मी उद्या.